मित्रांनो नमस्कार. बघा, आपण एक नवीन उपक्रम केलेला आहे, तो म्हणजे आठवड्यामधून फक्त 1 ते 2 व्हिडिओ पोलीस भरती, फॉरेस्ट भरती किंवा नोकरी भरतीविषयी आहेत. आणि जर अपडेट तर रोजचं असतील, त्यावरती व्हिडिओ येतच असतील. आणि अपडेट ज्यावेळेस येईल त्यावेळेस आपला व्हिडिओ नक्कीच येत राहील. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपला आहे तो व्हिडिओ म्हणजे फॉरेस्ट गार्ड भरतीविषयीचा आणि महाराष्ट्र पोलीस भरतीविषयीचा. हे दोन्ही आपण कंबाईन व्हिडिओ आज आणलेले आहेत. आता बघा, प्रथमतः आपण पोलीस विषयी बघू. आता पोलिसांची जे रिक्त जागांचा अहवाल आहे, या अहवालाची पूर्तता प्रत्येक घटकाने हे केलेली आहे. म्हणजे ज्याप्रमाणे कोर्टानं फटकारलं होतं डिपार्टमेंटला आणि राज्य शासनाला, तर त्यांच्याची जी मागणी होती जागेची, हे जागेची मागणी हे प्रत्येक घटकाने राज्य सरकारपर्यंत पोहोचवली आणि त्यावरती राज्य सरकार अर्थ मंत्रालयाचं किंवा अर्थमंत्र्यांची त्यावेळी परवानगी घेऊन, त्यातून त्यांनी हिरवा सिग्नल घेऊन, NOC घेऊन ते पुढील कार्यवाहीसाठी सादर होईल. आणि काही लोकांचं म्हणणं असं होतं, असे अर्जही गेले होते. आणि याबद्दल एक पॉझिटिव्ह गोष्ट होती की मेमध्ये फॉर्म निघतील. आता मेमध्ये 16 तारीख बोलले होते, 16 ते 18च्या दरम्यान निर्णय होऊ शकतो. ज्यावेळेस त्या गोष्टीवरती अपडेट येईल ना, त्यावेळेस आपण व्हिडिओ नक्कीच घेऊन येऊ त्याविषयीचा. पण त्यामध्ये 2-3 मागण्या मुळात होत्या. एक वयवाढीचं होतं, म्हणजे एक चान्स मिळाला पाहिजे, कारण मागच्या वेळेस मुलांनी तसं केलं होतं. पण त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की आता प्रोसिजर पूर्ण झालेली आहे आणि त्यानंतर आता तुम्हाला नेक्स्ट टाईम तुम्हाला चान्स देऊ. आता एक चान्स हा आणि त्यानंतर हे फॉर्म आता भरून घ्या, हे एक मुलांची मागणी होती. ह्या 2 मागण्या एकूणच या ठिकाणी शासन आता काय करेल ह्याचा तारीख आपल्याला 16 ते 18च्या मध्ये कळणार आहे. हा झाला विषय पहिला. दुसरा विषय, पुण्यामध्ये प्रायोगिक तत्वावरती एक गाव एक पोलीस अशी योजना आणली आहे आणि अशाच योजना प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे प्रस्तावित आहेत. याचा अर्थ काय मित्रांनो माहिती आहे का? याचा अर्थ असा आहे की अजून येणाऱ्या काळामध्ये सुद्धा पोलिसांच्या भरत्या ह्या मोठ्या होणार आहेत, हे 100% खरं आहे. आणि महत्त्वाची गोष्ट दुसरी, ते म्हणजे महाराष्ट्र पोलीससाठी तुम्हाला जी तयारी करायची आहे, तुम्हाला ज्या गोष्टी करायच्या आहेत, आपण त्याविषयी मागच्या वर्षी 2022मध्ये, 23मध्ये, 24मध्ये आपण याविषयी टोटली व्हिडिओ आणलेले. जाऊन ते व्हिडिओ बघून घ्या. आपल्या चॅनलवरती ते सर्व व्हिडिओ आहेत अवेलेबल. लेखीचे आहेत, ग्राउंडचे सर्व व्हिडिओ आहेत आणि डाएटचे पण व्हिडिओ केलेले आहेत आपण. ठीक आहे. आता बघा, मुद्दा आहे तो म्हणजे फॉरेस्ट गार्डचा. आता फॉरेस्ट म्हणजे वनरक्षक पदासाठी महाराष्ट्रामध्ये मोठी प्रक्रिया, भरती प्रक्रिया लावणार आहे. आणि बघा, त्यामध्येच अजून पण पदं आहेत. वनपालाचे आहेत, वनसेवकाचे आहेत, शिपायांचे आहेत, वॉचमॅनचे आहेत. तुम्ही अप्लाय करू शकता. पण आपण जनरली फॉरेस्ट गार्डचं बघत असतो. फॉरेस्ट गार्डचं सुद्धा प्रत्येक जागेचा अहवाल हा मागवलाय. बदल्या, प्रतिनियुक्त्या ह्या सगळ्या गोष्टी करून जे काही तिथं पदं रिक्त असतात, ते रिक्त पदांचा सुद्धा अहवाल हा फॉरेस्ट गार्डचा मागवलेला आहे. म्हणजे जर एकूणच ऑन दी वे फॉरेस्ट गार्ड भरती आणि पोलीस भरती या दोन्हीची ही ॲड मित्रांनो एकाच वेळेस पडू शकते. पाठीमाग गणेश नाईक बोलले होते की एका महिन्यामध्ये भरतीची तयारी आपण करू. आता 1 महिना उलटून गेलाय, अजून त्याची हालचाल चालू आहे. पण जो काही रिझल्ट पाहिजे मुलांना किंवा हे, तो अजून आला नाही. याचा अर्थ की पोलीस भरती आणि फॉरेस्ट गार्ड भरती ह्या दोन्हीही भरती एकाच टायमिंगला महाराष्ट्रामध्ये रिक्रूट होतील. मग त्यावेळेस मित्रांनो तुम्हाला सक्षम राहायचं, तयार राहायचं. अजून तुमच्याकडे वेळ आहे, वेळ वाया घालवू नका. बाकी अवांतर गोष्टी ज्या आहेत तुम्ही बाजूला ठेवा. त्यामध्ये मैत्री, प्रेम, ट्रॅव्हलिंग ह्या गोष्टी ज्या आहेत, ह्या गोष्टीकरता आपल्याला पूर्ण आपलं आयुष्य पडलेलं आहे. आपण त्या गोष्टी कधीही करू शकतो. पण जी ही गेलेली वेळ आहे, ती वेळ आपल्या आयुष्यामध्ये परत कधी येईल असं मला वाटत नाही. त्यामुळे तुम्ही तो वेळ वाया घालवू नका. तो वेळ तुम्ही आपल्याच अभ्यासामध्ये घाला. तो वेळ तुम्ही काहीतरी नवीन शिकण्यामध्ये घाला. तो वेळ तुम्ही आपल्या स्टडी ॲनालिसिस करा. ती वेळ तुम्ही सिलेबस ॲनालिसिस करा की या वर्षामध्ये नेमकं या जिल्ह्यातील परीक्षामध्ये, पेपरमध्ये हे प्रश्न पडले होते. यावर्षी अशा बदल झाला. यावर्षी या जिल्ह्यामध्ये असे प्रश्न पडले होते. नेमकं 2019ला, 21ला, 22ला, 23ला, त्यानंतर 2012, 13, 15 ह्या सगळ्या वर्षामध्ये त्या जिल्ह्याची जी पेपर आहेत ते कसे बदलत गेले. म्हणजे त्यामध्ये नेमकं कुठले इव्हेंट त्यांनी इन्व्हॉल्व केलेले आहेत, पॉईंट्स इन्व्हॉल्व केलेले आहेत, याविषयी तुम्हाला त्या जिल्ह्याविषयी डीपपणे रिसर्च करायचा आहे. ज्या जिल्ह्यात तुम्हाला फॉर्म भरायचा आहे, समजून घ्या मला फॉर्म भरायचा आहे मुंबईला, तर मला मुंबईविषयी टोटली प्रथमतः त्या डिपार्टमेंटविषयी, त्या पेपरविषयी पेपर ॲनालिसिस तुम्हाला करावं लागेल. कारण काय,
तुम्हाला याचा फायदा आहे, तुम्हाला लेखी परीक्षेमध्ये हा 100% होतो. ही सगळ्यात मोठी ह्याची गुरुकिल्ली आहे. असे अनेक पॉईंट, असे अनेक थॉट्स आहेत. आपण याविषयी आठवड्यामधून फक्त 2 व्हिडिओ घेऊन येणार आहोत. ते म्हणजे सोमवारी आणि गुरुवारी 2 व्हिडिओ आपले असणार भरतीविषयीची. त्यामध्ये मोटिवेशन, गायडन्स ह्या सगळ्या गोष्टी येतील. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच शेअर करा. महत्त्वाची गोष्ट आहे, गाफील राहू नका. फॉरेस्ट गार्ड आणि पोलीस भरती ही एकत्रितच मित्रांनो सुटणार आहेत, असा प्राथमिक अंदाज यातून पुढे येतोय. चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवरती मोटिवेशन, करंट अफेअर आपण याविषयी व्हिडिओ टाकत असतो. पाठीमागे व्हिडिओ केलेत पोस्ट आपलं पाकिस्तान भारत वॉरवरती, त्यानंतर मोटिवेशन स्टोरीविषयी जाऊन तुम्ही तेही व्हिडिओ बघून घ्या. त्यातून तुमचं जे मोटिवेशन वाढेल आणि त्यातून तुम्हाला थोडी शिकायचं मिळेल. ठीक आहे.